त्यानंतर 5-5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थया नाचत होती आणि जेव्हा शिवरायांचा जन्म झाला तेव्हा या जनतेच्या आशेला पालव फुटली. जनता म्हणायला लागली, किसी के पेट में बाप पैदा होता है, किसी के पेट में सांप पैदा होता है, किसी के पेट में पाप पैदा होता है, मगर जिजाऊ ऐसी माँ थी यारो जिसके पेट में बापों का बाप शिवबा पैदा हुआ था, जिसके पेट में बापों का बाप शिवबा पैदा हुआ था. मग काय परिवर्तन केलं हो या बापाच्या बापानं? तर एके दिवशी काही सरदार दरबारामध्ये बायकांचा नाच बघत बसलेली होती. त्यावेळी दरबारामध्ये शिवबा देखील होते. ते लहान होते, त्यांना काही कळत नव्हतं. ते सुद्धा पडद्याआड बसून बायकांचा नाच बघत बसले आणि हे सगळं कृत्य एका दासीने बघितलं. तिने जाऊन हे जिजाऊंना सांगितलं, आपले शिवबा हे बायकांचा नाच बघत बसलेली आहे. तेव्हा जिजाऊ ह्या शिवरायांकडे आल्या आणि त्यांच्या पाठीत एक सनसनी धक्का देऊन सांगितलं, राजे, तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये बाया नाचवणारा शिवबा व्हायचं नाहीये, तर बाया वाचवणारा शिवबा व्हायचंय. शिवाजी महाराजांनी साध्या भोळ्या मावळ्यांना गोळा केलं, त्यांच्या धैर्य निष्ठा जागृत केली. असाच एक मावळा होता जीवा. एका यात्रेमध्ये शिवराय जात होते तेव्हा त्यांना एक तरबेज असा तलवार चालवणारा एक तरुण दिसला. तेव्हा शिवराय त्याच्याकडे गेले, त्याला म्हणाले, तुझं नाव काय? तेव्हा तो तरुण म्हणाला, जीवा. त्यावेळी शिवराय म्हणाले, जीवा, माझ्यासोबत चालशील का? तो हो, चालेल ना राज. आणि जेव्हा अफजल खानाचा वध करण्यात आला तेव्हा तोच जीवा तिथे होता म्हणूनच वाचला शिवा. कारण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे छावणीतून बाहेर पडले तेव्हा सय्यद बंडा हा छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करण्यासाठी उतरला. तेव्हा सय्यद बंडाचा हात हवेतच कलम करणारा तोच जीवा होता. शिवाजी महाराज हे आया बहिणींचा आदर करत होते, कधी सर्व स्त्रियांचा सन्मान करत होते. हे आपल्याला तर माहितीच होतं, परंतु हे त्यांच्या शत्रूला सुद्धा माहिती होतं. असाच एक प्रसंग सांगू इच्छिते की जेव्हा शिवाजी महाराज हे शाहिस्ते खानावर स्वारी केली, जेव्हा शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटं छाटली तेव्हा त्या दरबारामध्ये धावपळ झाली. शाहिस्ते खानाची एक बहीण त्याच्याकडे आली आणि म्हणाली, भाईजान, गजब हो गया, वो नराधम सिवा मेरी बेटी को उठा कर ले गया. त्यावेळी शाहिस्ते खानाने स्मित हास्य केलं. तो म्हणाला, चिंता मत करो, वो सिवा है, वो सिवा किसी की उंगली काट सकता है, वो सिवा किसी की गर्दन काट सकता है, वो सिवा किसी की उंगली काट सकता है, किसी की गर्दन काट सकता है, लेकिन वो सिवा किसी औरत या बेटी पे हाथ नहीं डाल सकता, किसी औरत या बेटी पे हाथ नहीं डाल सकता. आता शिवरायांवर त्यांच्या शत्रूची ही भावना शिवरायांवर होती आणि शत्रूची सुद्धा निष्ठा आता शिवरायांवर बसायला लागली होती. एवढे बोलून खरं तर वेळेच्या मर्यादेत सर्वच गुंतलेली असतात आणि शिवरायांच्या आयुष्यावर बोलायला एक आठवडा काय, एक वर्ष काय, नवे अवघे जीवनही अपुरे पडल, परंतु वेळेच्या मर्यादेत सर्वच गुंतलेले असणार. मग मी तरी कशी सुटणार? त्यामुळे वेळ अभावी मी माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देते आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल तुम्हा सर्वांचे आयोजकांचे आभार मानते. व मी तळेगावला येत आली तिला आपण आठवीपासून मुख्य कार्यक्रमाकडे वळतो आहे. घेतलं नाही या